तर अशा पद्धतीनं बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्याससुद्धा तुम्ही करू शकता आहेत. पुढचा जो विषय आहे तो सामान्य ज्ञान. 15 प्रश्न जरी असले म्हणजे शेवटचा हा मुद्दा आहे आपल्या 100 प्रश्नांचा, 100 प्रश्नापैकीचा शेवटचे 15 प्रश्न जे आहेत 30 गुणांसाठी ते विचारले जातील. आता हा जो विषय आहे हा व्यवस्थितपणे करा. मग आतापर्यंत जे विषय झाले म्हणजे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. तर विज्ञान सामाजिक शास्त्राचं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पाठ्यपुस्तकातूनच तो अभ्यास करू शकताय. गणित, बुद्धिमत्ता या विषयांसाठी पुढच्या वर्षी जे तुम्ही स्कॉलरशिप किंवा NMMSला वापरणार असाल, जे कुठलं पुस्तक, मी तुम्हाला कुठलंही पुस्तक रिकमेंड या ठिकाणी करत नाही आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल, ज्या ठिकाणी ज्या पुस्तकामध्ये स्पष्टीकरणासहित उत्तरं वगैरे दिलेली असतील, ते कुठलंही एक चांगलं पुस्तक तुम्ही बाजारातून खरेदी करा. त्यातून तुम्हाला याचा अभ्यास जो आहे तो करता येईल. आणि मराठी, इंग्रजीचं पण तसंच आहे. तर हा अभ्यास जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं करायचा आहे. त्याशिवाय सामान्य ज्ञान हा जो घटक आहे हा अतिशय विस्तृत आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला मी या सामान्य ज्ञान हा विषय बघत असताना, त्यावरील मागील प्रश्न बघत असताना शेवटी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही तुमचं जे काही सामान्य ज्ञान आहे ते अपडेट ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही या विषयामध्ये सुद्धा पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता आहे हे तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आपण जरा मागचे प्रश्न जे आहेत, उपघटक जे आहेत ते बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो आहे मग. तर बघा, सामान्य ज्ञान प्रश्न 15 गुण 30 यामध्ये चालू घडामोडी. आता हा चालू घडामोडी याचा अर्थ त्या वर्षीच्या ज्या काही प्रमुख चालू राष्ट्रीय वगैरे घडामोडी आहेत, तर त्या घडामोडींवरती आधारित प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. आता या ठिकाणी एक प्रश्न बघा विचारलेला होता की कोणत्या जातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्र सरकारनं हा जो दर्जा आहे म्हणजे पहिलंच फुलपाखरू होतं भारतामधील की कुठलं तरी एक असं राज्य आहे की ज्या राज्यानं याला राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे. तर त्या फुलपाखराचं नाव आपल्याला करायचं आहे. तर मग हे चालू घडामोडी या ठिकाणी अजून एक बघा 2018 साली प्रश्न विचारलेला होता की 3 ते 5 फेब्रुवारी 2017 या दरम्यान 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरले. तर त्या ठिकाणाचं आपल्याला नाव लिहायचं होतं. तर मग चालू घडामोडी हा जो विषय आहे, हा विषय आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे एकंदरीत सामान्य ज्ञान हा जो काही उपघटक आहे, हा उपघटक आपण तुमच्याकडे तुमच्या घरी जर एखादा न्यूजपेपर वर्तमानपत्र येत असेल तर तुम्ही त्याचा आधार घेऊ शकता आहे. त्यासाठी तुम्हाला दररोज एक दिवस नाही मिळत, मी दररोज तुम्हाला वर्तमानपत्र वाचावं लागेल. बातम्या ज्या आहेत TVवरच्या त्या बघाव्या लागतील आणि जे काही आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला एकतर लक्षात ठेवावे लागतील किंवा तुम्ही जर नोट्स काढल्यात किंवा ते मुद्दे जे प्रमुख मुद्दे आहेत ते एका कुठल्याही वहीमध्ये जर लिहून ठेवलात तरीसुद्धा चांगलं राहील. त्याशिवाय महत्त्वाचे जे त्या वर्षी देण्यात आलेले जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांवरती सुद्धा प्रश्न विचारलेले होते बघा. या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार 2015चा म्हणजे हा जो प्रश्न आहे हा 2016चा असेल मी काढलेला, तो कोणाला जाहीर झालेला आहे, कोणाला तो देण्यात आलेला होता, तर त्यांचं नाव आपल्याला विचारलेलं होतं. त्याशिवाय मॅन बुकर पुरस्कार मिळालेले मार लॉन्स जेम्स हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत. तर अशा पद्धतीनं सुद्धा प्रश्न विचारलेला होता. तर मी सांगितलेल्या कुठल्याही संदर्भातून तुम्ही ही जी माहिती आहे व्यवस्थितपणे मिळवू शकता. फार काही कठीण प्रश्न नाही आहेत, फक्त आपली नजर त्या घडामोडीकडे व्यवस्थित बघण्याची पाहिजे. त्याशिवाय मनोरंजन आणि चित्रपट यावरती सुद्धा प्रश्न काही विचारलेले आहेत की या ठिकाणी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी 100व्या कुणाची निवड झाली, असा एक प्रश्न विचारलेला होता. त्याशिवाय 2019मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर हिरकणी, नाळ, फत्ते, शिकस्त आणि भोंगा यापैकी कुठला होता. 2020चा हा प्रश्न असेल तर ते सुद्धा आपल्याला. त्याशिवाय बघा खेळ म्हणजे एकंदरीत स्पोर्ट या विषयावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना खेळायला फक्त क्रिकेट आवडतं, क्रिकेटशी संबंधित माहिती आपल्याला असते, परंतु त्यासोबत इतर जे काही खेळ आहेत फक्त क्रिकेटला महत्त्व न देता इतर खेळांनासुद्धा जर त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष घडामोडी घडत असतील तर त्या पद्धतीची तुम्ही तयारी केली पाहिजे. या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता बघा, पहिल्या प्रो कबड्डी लीग या स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या संघाला विजेतेपद मिळालं आणि 2016च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत, हा सुद्धा प्रश्न विचारलेला होता.
त्यामुळे ह्या अशा पद्धतीनं खेळावरती सुद्धा तुम्ही ज्या प्रमुख घडामोडी आहेत त्या घडामोडीकडे लक्ष देऊन व्यवस्थितपणे पूर्ण करू शकतायत. त्याशिवाय चर्चेतील पुस्तके, काही पुस्तकं अशी असतात की जे वादग्रस्त असतात, काही विशिष्ट व्यक्तींची म्हणून ती गाजतात. तर अशी जर काही पुस्तकं असतील तर ती पुस्तकंसुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत प्रश्न. त्यामध्ये ड्रीमिंग बिग हे जे पुस्तक आहे आत्मवृत्त, हे कुणाचं आहे असा एक प्रश्न विचारलेला होता. आता पुढचा जो एक घटक आहे चालू घडामोडी अंतर्गत, तो आहे विज्ञान वार्ताचा घटक. ज्या काही विज्ञानामध्ये घडामोडी घडतात, प्रमुख घडामोडी, त्यांची माहिती यामध्ये विचारलेली आहे. बघा, एका वर्षी प्रश्न विचारलेला होता की जगभरातील एकूण ऑक्सिजनपैकी किती टक्के ऑक्सिजन ॲमेझॉनच्या जंगलातून मिळतो. तर हा एक प्रश्न विचारलेला होता. त्याशिवाय इस्रोने नुकतेच म्हणजे त्या वर्षी 104 उपग्रह अवकाशात सोडून कोणत्या देशाचा उच्चांक मोडला. तर हा सुद्धा एक विज्ञानाशी संबंधित प्रश्न होता. त्यावरती सुद्धा आपलं लक्ष असले पाहिजे. आता महत्त्वाच्या नियुक्त्या, काही लोकांच्या आपल्या देशातील काही प्रमुख पदांवरील ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारलेला होता. एकंदरीत हे जे सगळे चालू सामान्य ज्ञानचे जे प्रश्न आहेत चालू घडामोडीशी संबंधित, तर तुम्ही दिलेल्या सोर्समधून करा. व्यवस्थितपणे जर केलात तर तुम्हाला नक्कीच निश्चितपणे मार्क मिळतील. बघा, प्रश्न विचारलेला होता की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, असा हा प्रश्न होता. त्याशिवाय महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी एक प्रश्न होता, मगरीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोठं आहे. तर ते कोणत्या ठिकाणी आहे हा भूगोलामध्येच प्रश्न मोडतो. तर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचा आपल्याला पर्याय जो आहे तो काढायचा होता. त्याशिवाय शेवटचा मुद्दा तो म्हणजे समाजसुधारक. समाजसुधारकामध्ये साधारणतः 4 ते 5 समाजसुधारकच त्यांची नावासकट संस्थेनं दिलेले आहेत, तेवढेच आपल्याला करायचे आहेत. आणि समाजसुधारक यांच्याविषयी भरपूर काही म्हणजे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह माहिती जी आहे ती आपल्याला मिळवायची आहे, ती आपल्याला शोधायची आहे. समजा आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की महात्मा फुले, तर महात्मा फुल्यांच्या साहित्याविषयी आपल्याला काही माहिती नसली तरी सुद्धा चालेल, परंतु त्यांनी जे काही पुस्तकं लिहिलेली आहेत, ठीक आहे, तर त्या पुस्तकांविषयीची जी काही माहिती आहे, नावं त्यांची असतील किंवा कुणाला समर्पित केलेलं आहे वगैरे अशा पद्धतीची माहिती, हे माहिती आपल्याला अपेक्षित आहे. तर समाजसुधारकामध्ये जवळजवळ 4 ते 5 समाजसुधारक दिलेले आहे. त्यामध्ये पहिले आहे बघा महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले. आता यांच्याविषयी माहिती नेमकी काय करायची, कारण समाजसुधारकांच्या यांची भरपूर माहिती आहे. त्याचा जो स्वतंत्र व्हिडिओ आहे, समाजसुधारकांच्या माहितीचा स्वतंत्र व्हिडिओ, तो प्रत्येक समाजसुधारकाचा एक व्हिडिओ या पद्धतीनं याच आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच मी घेऊन येणार आहे. त्याविषयी काय माहिती पाहिजे तर संक्षिप्त जीवन परिचय महात्मा फुले यांचं, त्याशिवाय त्यांनी लिहिलेली पुस्तकं म्हणजे ग्रंथसंपदा, शब्दगौरव म्हणजे त्यांच्याविषयी कुणी काय काय प्रकारचे उद्गार काढले, कुणी त्यांचं कौतुक केलं वगैरे, तर शब्दगौरव. त्याशिवाय विचारधन, त्यांची प्रमुख वाक्य असतील किंवा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घडलेले इतर प्रसंग असतील, तर अशा पद्धतीची माहिती जी आहे ती विचारलेली आहे. आता एक प्रश्न विचारलेला होता बघा, तो काय तर महात्मा फुलेंचा रिकामी जागा हा ग्रंथ मरणोत्तर म्हणजे 1891 प्रकाशित झाला. आता कोणता ग्रंथ होता, म्हणजे ग्रंथसंपदा या विषयावरतीच हा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. तर याची जी माहिती आहे मी मगाशी बोललो त्याप्रमाणे सर्व समाजसुधारकांची माहिती एक स्वतंत्र व्हिडिओ त्यावरती प्रत्येकावरती मी लवकरच घेऊन येणार आहे. अजून एक प्रश्न विचारलेला होता, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कुणी लिहिला. तर हा महात्मा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ आहे शेतकऱ्यांचा आसूड, तर त्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्याशिवाय आपल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्यामध्ये बघा त्यांची प्रमुख माहिती जीवन परिचय, सन्मान विचार, शब्दगौरव आणि त्यांना मिळालेल्या पदव्या. तर
कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा. तर डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना रिकामी जागा हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. आता खालीलपैकी कोणता किताब जो आहे तो त्यांना दिलेला होता ते या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याशिवाय श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस शाखा 1 सातारा यांचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले. आता या पर्यायामध्ये जरी प्रत्यक्षपणे कर्मवीर अण्णांचं या ठिकाणी पर्याय जो आहे तो जरी नसला तरीसुद्धा हा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अंतर्गतच तो विषय जो आहे, हा प्रश्न जो आहे हा येत असल्याने या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. त्याशिवाय अजून एक प्रश्न होता की कर्मवीरांना कोणत्या विद्यापीठाने डी.लिटची पदवी जी आहे, डिप्लोमा ऑफ लिटरेचर, ही पदवी दिली, तर त्या विद्यापीठाचं नाव आपल्याला सांगायचं आहे. त्याशिवाय पुढचे समाजसुधारक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता हे जे 4-5 समाजसुधारक आहेत यांच्याविषयीची जवळजवळ सारखी माहिती आहे. त्यामध्ये यामध्ये त्यांचा संक्षिप्त जीवन परिचय, त्याशिवाय डॉक्टर आंबेडकरांनी काढलेले वृत्तपत्र, त्यांची नावं, साप्ताहिक असतील, पाक्षिक असतील, ग्रंथ असतील, त्याशिवाय महाराष्ट्र सरकारनं, भारत सरकारनं प्रकाशित केलेले जे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत ते, त्याशिवाय स्थापन केलेल्या संस्था आणि शब्दगौरव. तर अशा पद्धतीने हे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. त्यामध्ये एक प्रश्न होता की पुणे करार कोणत्या व्यक्तींमध्ये झाला. ज्या 2 व्यक्तींमध्ये झाला त्यांची नावं या ठिकाणी आपल्याला ओळखायची होती. त्याशिवाय एक प्रश्न अजून होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. खाली 4 विधानं दिलेली आहेत, त्यापैकी 3 विधानं हे बरोबर असणार आहेत आणि 1 विधान हे चुकीचं असणार आहे. त्यामुळं जे विधान चुकीचं आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं होतं. पुढचे समाजसुधारक आहे राजर्षी शाहू महाराज. तर शाहू महाराज यांच्याविषयी बघा, जीवन परिचय, महत्त्वाचे सामाजिक कायदे, त्यांना मिळालेले सन्मान, त्यांचा इतर व्यक्तींनी शब्दांमध्ये केलेला गौरव आणि विचार. तर या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्यामध्ये बघा, आपल्या संस्थानात मागासवर्गीयांना आरक्षणाची सुरुवात प्रथम कोणी केली. तर असा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याशिवाय स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण, हा सुद्धा प्रश्न विचारलेला होता. तर अशा पद्धतीनं सरळ एका वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले बघून तुम्हाला दिसत आहेत. पुढचे समाजसुधारक आहेत ते आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. तर यांच्याविषयी सुद्धा अशाच पद्धतीची माहिती आपल्याला घेणं अपेक्षित आहे, मिळवणं अपेक्षित आहे. त्यांचा संक्षिप्त जीवन परिचय, त्यांना मिळालेल्या पदव्या, त्यांचा इतर व्यक्तींनी केलेला शब्दांमध्ये गौरव आणि त्यांचं विशेष कार्य. यामध्ये बघा एक प्रश्न विचारलेला होता की 1907 महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे रिकामी जागा या संस्थेची स्थापना केली. तर ज्या संस्थेची स्थापना त्यांनी केली त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे उत्तरामधून. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येतो. हा व्हिडिओ जो आहे हा पुन्हा एकदा तुम्ही बघा. काही तुमच्या शंका असतील तर त्या कमेंटमध्ये करा, कमेंटमध्ये लिहा आणि व्यवस्थितपणे मार्क जे आहेत ते सुद्धा मिळवा. त्यासाठी लागणारा जो काही आवश्यक अभ्यासक्रम आहे तो आत्ताच आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पैकीच्या पैकी सुद्धा गुण यामध्ये मिळवू शकता आहेत. ठीक आहे, तर लवकरच नवीन एक व्हिडिओ जो आहे तो आपण घेऊन येणार आहोत. KBCच्या माध्यमातून जसं आपण वर्गामध्ये मी माझ्या वर्गामध्ये जसं कोण बनेगा करोडपती याच्या माध्यमातून जे काही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न आहेत त्याची व्हिडिओसुद्धा आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहे. तेव्हा तोपर्यंत सर्वांनी व्यवस्थितपणे अभ्यास करा. सर्वांना अभ्यासक्रम जो आहे तो व्यवस्थितपणे समजलेला असेल तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा.